ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। मागील 4-5 दिवसापासून तालुक्यामध्ये पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांबरोबर कापूस, धान, मिरची, तूर आदी पिके चांगलीच अडचणीत सापडलेली आहे। तसे असताना 27 सप्टेंबर रोजी जवळी परिसरामध्ये 25 मिलीमीटर पाऊस मध्यरात्री पडलेला आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय। बऱ्याच शेतामध्ये पाणी घुसले, सोयाबीनच्या शेंगाला कोंब आली आहेत, मिरचीची पिके बुडाली आहेत। त्यामुळे बळीराजाला चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे अशी चिन्ह भिवापूर तालुक्यात सध्या दिसतात। मागील 24 सप्टेंबर पासून आतापर्यंत जवळी मंडळ 70 मिलीमीटर, नांद 81 मिलीमीटर, भिवापूर 110 मिलीमीटर, मालेवाडा मंडळामध्ये 53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये जवळी परिसरामध्ये नदी काठावरील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला चांगला फटका बसला। या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पावसाचं पाणी घुसलं आहे। राकेश परमरे, अमोल परमरे, दिनेश परमरे, गजानन माडवे, प्रदीप अंभोरे तसेच केमरावजी अंभोरे, राजू परमरे, मंगेश परमरे, दत्तू नारनवरे, अतुल अशोक पांचाळ, उमेश धोटे, पुरुषोत्तम पांचाळ तसेच मनोज ढगे, रमेश जांभुळे, चेतन निस्ताने, आशिष पांचाळ तसेच विजय शहाणे, राकेश परमरे, अमोल परमरे, दिनेश परमरे, गजानन माडवे, प्रदीप अंभोरे आदी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अतुल अशोकराव पांचाळ, मुक्काम जवळी, हे आमचं शेत आहे। ह्या 22 तारखेपासून येणाऱ्या सततच्या पावसामुळे आमच्या शेतीचं खूप नुकसान होत आहे। हे आहे डारवे सोयाबीनचे, जे कापणीला आले आहे आणि ह्या पावसामुळे हे सोयाबीन वापीला येऊन राहिले आहे। त्याच्यामुळे आमच्या शेताचे सोयाबीनचे फार मोठे नुकसान होऊन राहिले, पूर्णपणे कोंब आलेले आहेत। तरी मी सरकारला विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतीचे पंचनामे करून जास्तीत जास्त आम्हाला भरपाई देण्यात यावी, ही नम्र विनंती करतो। सततच्या 4 दिवसा पाण्यामुळे आज माझ्या 4 दिवस झाले माझ्या गावामध्ये भरपूर पाणी, आणि आज माझ्या मिरचीमध्ये एवढं पाणी घुसलेलं आहे बघा, की अति पाण्यामुळे माझं मिरचीचं पीक पूर्ण महापीकमुळे झालेलं आहे। माझ्या शेतीत पुरं पाणी घुसलेलं आहे बघा, एक मिरचीचं झाड दिसत नाही, पण बघा माझी मिरची एवढं डुबून आहे आज 4 दिवस सतत। तरी मला दुसऱ्या सरकारने माझ्याकडे लक्ष असू द्या। राजेश जांभुळे, C24 नागपूर।